वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 1.5ला सुरुवात केली होती आणि त्यामधला जो क्वेश्चन नंबर 1 आहे, ठीक आहे, तो क्वेश्चन 1 काय केला होता, कंप्लीट केला होता. त्यामध्ये मी 3 एक्झाम्पल घेतले होते आणि जे रिमेनिंग एक्झाम्पल होते ते मी तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायला लावले होते आणि त्याचा जो होमवर्कचा जो फोटो आहे तुम्हाला शेअर करायला लावला होता. ठीक आहे, अजून काही जणांनी तो शेअर नाही केला आहे, तर लवकरात लवकर सॉल्व करा आणि तुम्हाला शेअर करा. ठीक आहे, नॉट वी स्टार्ट टू लर्न द क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड इज कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. ओके, त्यांना आपल्याला खाली काही स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म दिलेत आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मवरून आपल्याला काय करायचं आहे, स्विचिंग सर्किट फॉर्म करायचं. म्हणजे क्वेश्चन नंबर 1मध्ये आपण काय केलं होतं, तर क्वेश्चन नंबर 1मध्ये आपण त्यांनी आपल्याला स्विचिंग सर्किट दिलेले होते आणि त्या स्विचिंग सर्किटवरून आपण काय केलं होतं, सिम्बॉलिक फॉर्म बनवला होता. बरोबर आहे. इथे काय करायचं, ज्या अपोजिट करायचं, उलटं करायचं. इथे काय करायचं आता आपल्याला की त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म दिला आहे आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मवरून आपल्याला काय करायचं आहे, सर्किट तयार करायचं आहे. ओके, नाउ वी स्टार्ट टू सॉल्व क्वेश्चन नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर फर्स्ट इज, ठीक आहे, लक्ष देऊन बघा काय आहे ते. फर्स्ट एक्झाम्पल, निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर. ठीक आहे, हे त्यांनी काय दिलं आहे, सिम्बॉलिक फॉर्म. या सिम्बॉलिक फॉर्मसाठी आपल्याला काय करायचं, एक सर्किट तयार करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आपण, सपोज करून घेणार. ठीक आहे, इंडिकेशन्स देऊन देणार की सपोज हिअर पी स्टेटमेंट इज स्विच S1, क्यू स्टेटमेंट इज स्विच S2 अँड पी दिसतोय, क्यू दिसतोय, अजून आर सुद्धा आहे म्हणून घेणार आर स्टेटमेंट इज स्विच S3. ओके, पुढे काय तो असं तुम्हाला माहिती की स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज अँड स्विच S3 इज क्लोज. इज दॅट क्लिअर? फर्स्ट ऑफ ऑल सपोज करून घेतलं की पी स्टेटमेंट आपलं काय आहे, S1 आहे, स्विच S1, क्यू म्हणजे स्विच S2 आणि आर म्हणजे स्विच S3. इज दॅट क्लिअर? ओके, नाउ वी स्टार्ट टू कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट. बघा लक्षात, फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं ते, ज्या प्रकारे तिथे केलं होतं सेम तसंच 1 बाय 1 सिरीज आधी कॉम्बिनेशन आहे का ते बघायचं. आधी सिरीज कॉम्बिनेशन बघणार, नंतर पॅरलल बघायचं. आधी एखादं सिरीज असेल ते आधी सॉल्व करा, सिरीजचं सर्किट तयार करून घ्या, नंतर पॅरललकडे जा. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ब्रॅकेटकडे जर नीट बघितलं तर दिसते ते त्यांनी दिले की निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड क्यू दिले, याचा अर्थ काय रे, सिरीज आहे. बरोबर आहे, आणि अँड यूज केला म्हणजे काय, सिरीज आहे. निगेशन पी म्हणजे स्विच S1, बरोबर आहे, पण पीचं त्यांनी काय केलं, निगेशन म्हणजे काय येणार, S1 डॅश एक स्विच तर कळाला. सेकंड वन त्यांनी दिलं आहे अँड क्यू म्हणजे सेकंड स्विच म्हणजे काय, क्यू स्टेटमेंट स्विच S2, क्यू जसा तसं दिला आहे, मग डॅश येणार का, नाही, ओनली काय येणार, फक्त स्विच S2. म्हणजे बघा लक्ष द्या, फर्स्ट ब्रॅकेटसाठी सर्किट कसं फॉर्म होणार, हा फर्स्ट स्विच काढला, हा सेकंड स्विच काढला. ठीक आहे, हे दोन स्विच झाले, फर्स्ट स्विच अँड सेकंड वन, दोन स्विच दिसत होते जसे तसे काढून घेतले. देन नेक्स्ट वन, सिम्पली फक्त काय करा की आधी स्विच मोजून घ्या किती दिसत आहेत ते. ठीक आहे, आधी ड्रॉ करून घ्या, नंतर नेमिंग केलं, नंतर लेबल केलं तरी सुद्धा झालं. मला दिसते इथे 4 स्विच दिसत आहेत, 1 2 3 4, 4 स्विचेस मला काढायचे. बरोबर आहे, त्यापैकी जे 2 स्विचेस आहेत ते कसे आहेत, तुमचे सिरीजमध्ये आहेत, नंतर जे 2 स्विचेस सुद्धा सिरीजमध्ये आणि दोघं एकामेकाला कसे आहेत, ते पॅरललमध्ये दिसतात. पहिले 2 स्विच काढून घेतले. देन नेक्स्ट वन, परत 2 स्विच दिसत आहेत, कसे दिसत आहेत, सिरीजमध्ये दिसत आहेत, ते 2 स्विचसुद्धा काढून घेतो मी. ओके, देन नेक्स्ट वन, आता बघा लक्ष द्या, हे पहिले 2 स्विच निगेशन पी अँड निगेशन क्यू काढले गेले, हे नंतरचे 2 स्विच. ओके, देन नेक्स्ट वन, आता बघा लक्ष द्या, ते 2 स्विच सिरीजमध्ये होते काढले गेले. आता दोघं एकामेकाला कसे दिसत आहेत, पॅरललमध्ये दिसत आहेत. म्हणजे इथे काय येणार, झाले का बघा, दोघं पॅरललमध्ये. हे तुमचं मेन सर्किट झालं फॉर्म. कारण नंतर बाकी जे उरलेलं असतं सगळ्यांमध्ये काय असणार आहे, सारखंच असणार आहे. ठीक आहे, एक येणार काय तुमची बॅटरी किंवा काय येणार तुमचा सेल, एक येणार तुमचा काय लॅम्प, बाकी पूर्ण सर्किट काय येणार जसंच्या तसं, तिथे दुसरा काहीही बदल होणार नाही. इज दॅट क्लिअर? म्हणजे काय, तर सिम्पली काय करा, आधी तुम्ही स्विचेस काउंट करून घ्या की किती स्विच आहेत तिथे, तितके स्विच ड्रॉ करून घ्या. सिरीज असतील तर सिरीजमध्ये, पॅरलल असतील तर पॅरललमध्ये, आणि नंतर लेबल करा. 4 स्विच होते, 4 स्विच मी ड्रॉ करून घेतले. आता काय करणार, लेबल करणार. आता बघा लक्ष द्या इकडे, निगेशन पी अँड क्यू. पी स्टेटमेंट काय, स्विच S1, इथे काय येणार तुमचा S1 डॅश अँड क्यू. क्यू स्टेटमेंट काय, S2 म्हणजे S1 डॅश आणि S2 कसे दिसत आहेत, सिरीजमध्ये दिसत आहेत. देन नेक्स्ट वन, पी अँड निगेशन आर. पी काय तुमचा स्विच S1, निगेशन आर म्हणजे आर काय तुमचा स्विच S3, त्याचं निगेशन केलं म्हणजे काय येणार, S3 डॅश. इज दॅट क्लिअर? कन्स्ट्रक्ट झालं आहे. फर्स्ट सिम्बॉलिक फॉर्मसाठी सर्किट काय असणार तुमचं, असं असतं. सिम्पली काय करायचं लक्षात ठेवा. नाउ वी सॉल्व द एक्झाम्पल नंबर सेकंड. बघा लक्षात, सेकंड एक्झाम्पल काय आहे ते म्हणतात पी अँड क्यू और निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी और आर. आता बघा लक्ष द्या, इथे सुद्धा तेच करायचं जसं तिथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये केलं सेम तसंच. आधी काय करा की स्विचेस काउंट करून घ्या की नेमके किती स्विचेस ड्रॉ करायचे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सपोज मी करून घेणार. ठीक आहे,
सपोज सेम जसंच्या तसं, जसं वरती केलं तसं काय येणार सांगा, आर पण दिसते म्हणजे येणार पी स्टेटमेंट काय येणार तुमचं स्विच S1, क्यू स्टेटमेंट येणार तुमचं स्विच S2 आणि आर स्टेटमेंट तुमचं येणार स्विच S3. ओके, नाव वी कन्स्ट्रक्ट द सर्किट. फर्स्ट ऑफ ऑल दिसते पी अँड क्यू किती आहेत बघून घेऊ. स्विच 1 2 3 4 5 6 6 स्विचेस काढायचे. ओके फिक्स. देन नेक्स्ट वन, फर्स्ट ऑफ ऑल त्याने दिले पी अँड क्यू, दोन स्विच आहेत कसे आहेत सिरीजमध्ये, काढून घ्या. दोन स्विच सिरीजमध्ये आहेत, काढून घेतले. ओके देन नेक्स्ट वन पुढे बघा, आता दोन स्विच सिरीजमध्ये काढले गेले. नंतर ऑर दिला आहे म्हणजे काय की ह्या दोन स्विच बरोबर आता बाकी उरलेले जेवढे विषय असतील ते कसे आहेत पॅरलल आहेत. कसे आहेत पॅरलल. मग काय करा आता खालच्या ओळीमध्ये या. देन नेक्स्ट वन निगेशन पी अँड, एक स्विच आहे तो कशाबरोबर तरी काय आहे कसं दिसतोय तुम्हाला सिरीजमध्ये दिसतोय. एक स्विच काढून घ्या, परत काढून घेतला निगेशन पीचा हा स्विच. ओके देन नेक्स्ट वन पुन्हा एक ब्रॅकेट अँड दिलं आहे सिरीजमध्येच असणार आहे. परत एक ब्रॅकेट दिलं आहे, ब्रॅकेटमध्ये तीन स्विच दिसत आहेत. काय सांगितलं त्या तीन स्विच कसे दिसत आहेत ते ऑरमध्ये दिसत आहेत. निगेशन क्यू ऑर पी ऑर आर. मग काय आहे ना सांगा सिम्पली तीन स्विच कसे काढायचे तुम्हाला पॅरललमध्ये काढायचे. हा एक झाला तुमचा एक. ओके हा झाला तुमचा दुसरा दोन. ओके आणि हा झाला तुमचा तिसरा. बरोबर कंप्लीट करायला. आणि सेकंड ब्रॅकेटचं काय झालं तुमचं सॉल्व. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये दोन स्विच दिसत होते ते जसे काढले गेले. सेकंड ब्रॅकेटमध्ये बघा किती दिसत होते, चार स्विच होते 1 2 3 4. हे बघा 1 2 3 4. इज दॅट क्लिअर. आता दोघं ब्रॅकेट एकमेकाला कसे दिसत आहेत ते ऑरमध्ये दिसत आहे म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन. मग काय येणार थोडे इन्क्रीज करून घेतो लाईक 10. ठीक आहे तर दोघांना काय करून घेतो जॉईन. झालं तुमचं मेन सर्किट फॉर्म. बाकी मग काय असतं जनरली जे सगळ्यांमध्ये असतं ते सेमच काय ते म्हणजे बॅटरी. ओके एक लॅम्प आणि सर्किट कंप्लीट. ओके सर्किट काय झालं तुमचं कंप्लीट. सिम्पली आता काय करणार नेमिंग करणार, लेबल करणार. लेबल कसं करायचं बघा लक्ष द्या. जसं सांगितलं सेम तसं पी अँड क्यू दिसतंय, दोन स्विच काढलेले आहेत. पी कशाने डिनोट केला S1ने, क्यू कशाने केला S2ने. काय येणार इथे S1 S2. देन नेक्स्ट वन ऑर झालं पॅरलल कॉम्बिनेशन. सेकंड वन निगेशन पी. निगेशन पी, पी जर स्विच S1 आहे तर निगेशन पी काय येणार तुमचा S1 डॅश. देन नेक्स्ट वन निगेशन क्यू. क्यू कशाने केला S2ने, इथे येणार S2 डॅश ऑर पी. परत काय येणार S1 ऑर आर आणि काय येणार S3. इज दॅट क्लिअर. ओके देन नेक्स्ट वन एक्झाम्पल नंबर 4. नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा सेम तसं तसं काय करणार इंडिकेशन घेणार. सपोज करणार पी स्विच S1, क्यू स्विच S2 आणि आर काय येणार तुमचा स्विच S3. ओके सॉल्व करायला सुरुवात करणार. सेम तसंच सॉल्व करायचं. नीट लक्ष देऊन बघा नेमकं करायचं काय. आधी स्विच काउंट करून घ्या किती स्विच दिसत आहे टोटल इथे 1 2 3 4 5 6. ओके म्हणजे आपल्या सर्किटमध्ये 6 स्विच यायलाच पाहिजे. जसं की इथे बघा 6 स्विच होते, काउंट केले. इथे मोजा किती स्विच आले 1 2 3 4 5 6 म्हणजे आपलं सर्किट काय राईट आहे. इथे सुद्धा 6 स्विच आहे. आपण जे सर्किट ड्रॉ करणार त्यामध्ये 6 स्विच यायलाच पाहिजे. ओके फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघतो मी आधी. त्यांनी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3 स्टेटमेंट दिलेत. ओके 3 स्विचेस दिले. तिघंही मला अँडने जॉईन केले, अँड कनेक्टिव्हने जॉईन केले. याचा अर्थ काय सिरीजमध्ये असणार आहे. मग 3 स्विचेस ड्रॉ करून घ्या 1. ओके देन 2 3. ओके त्यांनी 3 स्विच दिले होते, तिघं स्विच ड्रॉ झाले. देन नेक्स्ट वन ऑर म्हटलं म्हणजे आता काय की हे तिघं स्विच कशाबरोबर म्हणजे नेक्स्ट ब्रॅकेट बरोबर काय असणार आहे ऑर असणार म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन करणार आहे. ठीक आहे म्हणजे हे तुमचं फर्स्ट झालं कंप्लीट. नाव इन सेकंड ब्रॅकेट त्यांनी सांगितले पी स्टेटमेंट, एक स्विच काढून घेतला पी स्टेटमेंटचा. ओके तो स्विच काय करतोय परत सिरीज कॉम्बिनेशन करतोय. कशाबरोबर करतोय निगेशन क्यू ऑर निगेशन आर. दोन स्टेटमेंट सेम काय येणार मग हे तुमचं एक पहिलं फर्स्ट स्टेटमेंट फॉर निगेशन क्यू अँड दिस युअर सेकंड स्टेटमेंट फॉर निगेशन आर. ओके हे सगळं झालं कंप्लीट. हे तुमचं फर्स्ट ब्रॅकेटचं सर्किट. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3 स्विचेस होते, 3 स्टेटमेंट होते म्हणून 3 स्विचेस आले. सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा 3 होते, त्यामध्ये एक होता सिरीज आणि उरलेले 2 कसे होते पॅरलल आणि दोघं एकामेकाबरोबर कसे होते सिरीज कॉम्बिनेशन करते. झालं हा झाला फर्स्ट, हा झाला सेकंड ब्रॅकेट. मेन सर्किट काय झालं कंप्लीट. आता सिम्पली काय करणार जे प्रत्येक सर्किटमध्ये असतं तेच. एक बॅटरी काढणार, एक लॅम्प काढणार आणि सर्किट काय झालं कंप्लीट. इज दॅट क्लिअर. ओके नाव आता काय करणार लेबल करणार. बघा लक्ष द्या इकडे पी निगेशन क्यू आर.
आता पी स्टेटमेंट म्हणजे काय, स्विच S1, मग येणार इथे काय S1. निगेशन क्यू, क्यू म्हणजे S2, तर निगेशन क्यू म्हणजे काय S2 डॅश, आणि आर म्हणजे काय S3. देन नेक्स्ट वन इथे त्यांनी दिलाय पी म्हणजे काय येणार S1, निगेशन क्यू ऑर आर, निगेशन क्यू ऑर आर म्हणजे येणार S2 डॅश आणि S3 डॅश. ओके, इज दॅट क्लिअर. इथे सर्किट काय झालं तुमचं कम्प्लीट. सिम्पली फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की सॉल्व करत असताना मेथड काय यूज करायची बघा. फर्स्ट ऑफ ऑल तर सपोज करून घेणार पी क्यू आर, स्विच S1, स्विच S2, स्विच S3. देन नेक्स्ट वन काय करा ना, की किती स्टेटमेंट दिले ते काउंट करा. जितके स्टेटमेंट असतील किंवा त्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जितक्या स्टेटमेंटचा यूज केलेला असेल तितके तुम्हाला स्विच ड्रॉ करावे लागतील. बरोबर आहे. एकदा का स्विच किती ड्रॉ करायचं ते कळलं का 1 बाय 1 ब्रॅकेट, जसं की फर्स्ट ब्रॅकेट असणार त्याचा आधी ड्रॉ करून घ्या. देन नेक्स्ट वन सेकंड ब्रॅकेटचं करा. मग नंतर बघा की फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट हे कोणत्या कनेक्टने जॉईन केले. जर ऑरने केले असतील तर 100% पॅरलल घ्या. जर अँडने केलेले असतील तर काय घेणार तुम्ही सिरीजमध्ये घ्या. इज दॅट क्लिअर. म्हणजे 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप जर सॉल्व्ह केलं तर सर्किट ड्रॉ करणं काहीच अवघड नाही. ठीक आहे. ज्याला सर्किटवरून सिम्बॉलिक फॉर्म करता येत असेल त्याला सिम्बॉलिक फॉर्मवरून सर्किट फॉर्म करता येणार म्हणजे येणार. इज दॅट क्लिअर. इथे 3 एक्झाम्पल मी सॉल्व्ह केले. उरलेले 3 एक्झाम्पल होमवर्कमध्ये घ्या. जर काही डाऊट आला सॉल्व्ह करत असताना तर विचारा. ओके. हॅव अ नाईस डे. टेक केअर. गुड बाय. स्टे होम. स्टे सेफ.